नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीर यांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 261वा. प्रकरण चाललंय 46वा. काल कौ अंग. आणि दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 9. प्रथम आपण 7वा दोहा ऐकूयात. कबीर टग टग चोगता, पल पल गई बिहाई, जीव जंजल ने छाड़ई, जमदिया दमामाई. कबीर टग टग चोगता, पल पल गई बिहाई, जीव जंजल ने छाड़ई, जमदिया दमामाई. अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की जीव या संसारात मायेने दाखवलेले सुखाचे दाणे टिपत आपल्या जीवनाचा एक एक क्षण नष्ट करत आहे. जीव मायेच्या जंजाळाला सोडत नाही. इतक्यात मृत्यू त्याच्या डोक्यावर डंका वाजवतो. काळाचा डंका वाजवण्याआधीच आपलं कल्याण करून घेण्याविषयी कबीर मनुष्यांना जागरूक करत आहेत. मनुष्य जन्माला येऊन मायेच्या जंजाळात फसलेला आहे. सुखाचे काही दाणे मिळतील का याचा शोध घेत आयुष्य फुकट घालवत आहे. हा मायेचा संसार आहे. इथे सुख भासेल ते भ्रमात्मकच असणार ना. तेव्हा क्षणिक सुखाच्या आहारी न जाता मृत्यू येण्याआधीच जीवाने आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. जन्म झाल्यापासून मृत्यू पाठलाग करतच आहे आणि एकदा का मृत्यू आला की मग पळताही येणार नाही आणि आपलं कल्याण करून घ्यायला आपल्याकडे वेळही आपल्याला मिळणार नाही. तर आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. घेत असता शोध सुखाचा, पळ पळ निघून जाई, जीव फसला मायेमध्ये, काळ क्षणामध्ये नेई. यमदेवाने शिंग फुंकले, पळण्याची ना सोय, पळून कुठे तू जाशील मनुजा, धरिता त्याने पाय. पुढचा 8वा दोहा ऐकूयात. मैं अकेला ए दोई जन, छेती नाही काय, जे जम आ गई उभरऊ, तो जूरा पहुती आए. मैं अकेला ए दोई जन, छेती नाही काय, जे जम आ गई उभरऊ, तो जूरा पहुती आए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. छेती. छेती म्हणजे समाप्ती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी एकटा आहे आणि ते दोघे आहेत. म्हणजे कोण? काळ आणि वृद्धावस्था. ते मला संपवणार नाहीत का? जरी यमाच्या तावडीतून सुटता आलं तरी वृद्धावस्था ही येणारच आहे. काळ आणि वृद्धावस्था दोघेही जीवाला आपल्या कह्यात घ्यायला टपलेलेच आहेत. आयुष्य आहे तोपर्यंत काळ एक वेळ जवळ येणार नाही, पण आज ना उद्या वृद्धावस्था मात्र येणारच आहे. त्यावेळी अंगात बळ राहणार नाही. केस रंगवून काळे केले तरी शरीर आतून खंगतच जाणार आहे. मग साधना करण्याची वेळ निघून गेलेली असेल तेव्हा आयुष्य आहे आणि वृद्धावस्था आलेली नाही तोपर्यंतच जीवाने स्वकल्याणाचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. एकटा मी ते दोघे जण, मजसी संपवतील, पकड यमाची ढिली जाहली, वृद्धपण येईल. एकटा मी ते दोघे जण,
मजसी संपवतील, पकड यमाची ढिली जाहली, वृद्धपण येईल. पुढचा 9वा दोहा ऐकूयात. बारी बारी आपणी चले पियारे म्यंत, तेरी बारी रे जिया नेडे आवै निंत. बारी बारी आपणी चले पियारे म्यंत, तेरी बारी रे जिया नेडे आवै निंत. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. म्यंत, म्यंत म्हणजे मित्र. नेडी, नेडी म्हणजे जवळ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. काळाने वेळोवेळी सर्वांना खाऊनच टाकलेलं आहे. सर्व प्रिय मित्र मृत्यू पावले आहेत. हे जीवा, तुझी वेळ दररोज जवळ जवळ येत आहे. जीवाला हा तर नित्याचा अनुभवच आहे की सगळे आप्त सर्वांना काळ पकडून नेतोय. जवळचे लोक मृत्यूच्या जबड्यात शिरत आहेत. तेव्हा आपली पण केव्हा ना केव्हा तरी वेळ येणारच आहे. हे तर जीवाने ध्यानात घ्यायलाच हवं. जन्मापासून मृत्यू हा मागे लागलेलाच आहे. तेव्हा गाफील न राहता स्वकल्याण करून घेण्याचा प्रयत्न करावा, असाच कबीर इथे इशारा देत आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. पळापळाने जवळ येतसे मृत्यू तुझ्या दाराशी, सुतदाराना मित्रही असते वार्ता यमराजाशी. पळापळाने जवळ येतसे मृत्यू तुझ्या दाराशी, सुतदाराना मित्रही असते वार्ता यमराजाशी.